नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आषाढी वारी चालू आहे आणि त्या आषाढी वारीमध्ये आता अनेक लोक येत जात आहेत. आता आळंदीला पूर वगैरे येऊन गेला आणि त्याच्यामुळे अनेक जण भयभीत होते की आता होतंय की नाही, पुढे आषाढी वारी निघते की नाही. पण आहे, देवाच्या मनामध्ये सगळ्या गोष्टी असतात. इंद्रायणी नदीने आणि आळंदी देखील स्वच्छ झाली आणि भाविकांसाठी चांगली जी काही घाण साचली होती त्या नदीमध्ये, जे काही दुर्गंध येत होता ना, त्या सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित झाल्या. कारण त्या सगळ्या वारीसाठी देवाने केल्या असं म्हणायला खरंच काही हरकत नाही. पण आता या वारीवरून राजकारण आणि या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. वारी जशी जशी पुढे जाते तशी तशी अनेक लोक त्याला भेटत जात आहेत, येत जात आहेत, येत जात आहेत, येत जात आहेत. बरं, एक महत्वाची गोष्ट म्हणजे श्री विठ्ठल, भगवान विठ्ठल म्हणजे कोण? तर श्रीकृष्णाचं रूप आहे आणि त्याच्यामुळं त्यांना कुठच्या धर्मात किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकण्याची काही गरज नाहीये. पण आज ज्या ठिकाणी किंवा आज अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात की संत तुकाराम महाराजांनी एक ओवी काय लिहिली मुसलमानांच्या ह्याची, की लिहिले न लिहिले की त्याच्यानंतर तुकाराम महाराजांच्या नंतर ते ऍड करण्यात आले. या सगळ्या गोष्टी जरा मला असं वाटतं पडतळून पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण मध्ये 350-400 वर्ष गेली. महाराजांचा इतिहास, समकालीन असणारा महाराजांचा इतिहास देखील तोडून मोडून या सगळ्या लोकांनी, हरामखोरांनी या संपूर्ण जनतेसमोर, सामान्य लोकांसमोर ठेवला आणि पुढच्या पिढ्या देखील त्याच सगळ्या गोष्टी वाचत गेल्या. की अल्लाची ओवी देखील तुकाराम महाराजांची नक्की कुणी लिहिली, काय लिहिली माहीत नाही. पण या मार्फत जी काही घुसखोरी वारीमध्ये चालू आहे, तिकडं बौद्ध समाज तर म्हणतोय ही गौतम बुद्धांचीच मूर्ती आहे, आम्ही ठामपणे सांगतो, इथं तुम्ही अतिक्रमण केलं, इथं तुम्ही हेच केलं. म्हणजे ते इथंच नाही, सगळीकडेच म्हणत सुटलेत, त्यांना समजतच नाही. बरं, आता जे बौद्ध समाजामध्ये जेवढी सगळी लोक आहेत ना, त्यातली 90% लोक ही धर्म परिवर्तन केलेली आहेत. तेही बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर, म्हणजे आत्ताच्या 40-50 वर्षामध्ये धर्म परिवर्तन करून हिंदू झालेली लोक, ज्यांच्या घरामध्ये आजही हिंदू परंपरेनं अनेक सगळ्या गोष्टी होतात. ती लोक सांगतायत की म्हणजे कितीतरी जेव्हा चराचरण होतं तेव्हा पंढरपूर होतं, तेव्हा सांगतात की तिथं गौतम बुद्धांची मूर्ती असोत, त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जवळ असोत. पण जे काही वारीमध्ये घुसखोरी होत चालली ना, जे काही संतांचं नाव घेऊन वारीमध्ये घुसखोरी होत चालली ना, म्हणजे संत तुकाराम महाराज आता मला असं वाटतं 350-400 वर्षापूर्वीचे तुकाराम महाराज, त्यांनी कुठली अल्लाची ओवी लिहिली की हे सगळे त्याच्यामध्ये घुसायला लागले. ते म्हणतात की नाही, हे देखील आमचेच संत, हे देखील आमचेच सगळ्या गोष्टी. साईबाबांचं तिकडं सबका मालिक एक केलं की तिकडे लाईनमध्ये सगळेच सबका मालिक, तर घ्या सबका मालिक. आपल्या प्रतीकांना, आपल्या देवस्थानांना, आपल्या विभूतींना कुठेतरी अशा सेक्युलरवादी पुरोगामीमध्ये नेऊन ठेवायचं, जिथं आपण देखील, तिथं आपल्याला देखील जायला चान्स मिळावा, तिथं आपण देखील सहभागी व्हावं. या दर्ग्या बिर्ग्यांवरती तुम्ही जाता, आजही आपल्या गावाखेड्यांकडे दर्ग्यांवरती जाऊन डोकं टेकणारे अवलादे आहेत, त्यांनी ते करायला तसं भाग पाडलंय. भगवान विठ्ठल आणि या सगळ्या लोकांचा काही संबंध तरी आहे का? काही खरंच संबंध आहे का? जरा विचार करा, एकदा साधा विचार करा. पण कुठेतरी ओव्या दाखवून मग तुकाराम महाराजांचं आमच्याविषयी असं मत होतं, आमच्या देवाविषयी असं मत होतं, याच्याविषयी मत तसं होतं, या सगळ्या गोष्टी दाखवून जो काही वारीमध्ये घुसखोरपणा चाललाय ना, याकडे जरा तुम्ही वारकरी म्हणून थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे एखादा मुसलमान साला गाया कापतोय, सगळं करतोय, खातोय पितोय आणि वारीमध्ये येऊन तुमच्यासोबत गीत गातोय आणि सांगतोय की संत तुकाराम आमचे आणि विठ्ठल देखील आमचाच, हे जरा तुम्हाला चुकीचं वाटत नाही का? इथं जरा काय तुम्ही थंड पडलाय का, शांत पडलाय का? आणि मग जेव्हा ते तुमची भक्ती आणि शक्ती संगम म्हणून शिवप्रतिष्ठान आणि जी काही संघटना आहे, त्या संघटनेमधील भिडे गुरुजी, स्वतः भिडे गुरुजी, गुरुवर्गीय भिडे गुरुजी जेव्हा येतात आणि पालखीला भेट देतात, पालखीमध्ये सारथ्य करतात, तेव्हा अनेकांच्या पोटामध्ये जे काही दुःख लागतं ना, की हे कसे काय आले, हे कुलकर्णी कसे काय आले, हे हा माणूस कसा काय आला, हा जातीमध्ये तेढ करणारा कसा काय आला, चला तुम्हाला मुसलमान चालतो, गाया तुमच्या कापणाऱ्या, तुमच्या देवाची विटंबना करणारे तुम्हाला तुमच्या वारीमध्ये चालतात का? तर एक दोहा लिहिलाय म्हणून, काय ते एक ओळ लिहिला, तर ती लिहिले की नाही हे पण माहित नाहीये. त्याच्या पुढे किती बदल झाले, काय झाले, याच्याविषयी आपण जरासं संशोधन केलं पाहिजे. जे भिडे गुरुजी या महाराष्ट्रातल्या तरुणांना देशाभिमान त्यांच्यामध्ये भिनवत आहेत, धर्माभिमान त्यांच्यामध्ये भिनवत आहेत, जे प्रत्येक गडावरती जाऊन इथल्या तरुणांना इथली संस्कृती, त्यांचा इतिहास दाखवण्याचा जो काही प्रयत्न करतायत, त्याला हे हरामखोर आतंकवादी म्हणतात. RSSला हे हरामखोर आतंकवादी म्हणतात. आणि हे झाले आतंकवाद करतात तो नाही यांना दिसत, ते काही दिसणार नाही यांना. जे काही मुसलमान, जे काही जिहाद आणि या सगळ्या गोष्टी ज्या पसरवल्या जातात ना, त्यांच्या नजरेमध्ये या पुरोगाम्यांच्या, हे मुसलमान म्हणजे यांचे धर्मगुरू, समाजसेवक. आणि भिडे गुरुजी जे काय करतायत ते काय, ते आतंकवादी घडवतायत, ते पोरांची माती भडकवतायत, त्या गावोगावी सांगणारे. पण आज सांगतो तुम्हाला बिंदास, सगळ्यांनी शिवप्रतिष्ठानमध्ये सामील झालं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कधी, माझा हात जोडून तुम्हाला विनंती आहे, जेव्हा कधी येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये असंतोष निर्माण होईल ना, आणि तुमच्या समोर जेव्हा मुस्लिमांची फळी उभी राहील, तेव्हा या हिंदू संघटनाच त्यांच्या पुढ्यात उभ्या राहणार आहे. ते बाकी सगळे कड्या लावून आत बसतील, बायकांच्या साड्यांमध्ये जाऊन शिरून बसतील. यांच्यात दम नाही तेवढा.
हे पुरोगामी आहेत ना, यांच्यामध्ये तसला दम नाहीये. ह्या पुरोगाम्यांना राग काय तो माहितीये का? आता वारकरी हळूहळू हिंदुत्ववादी होत चाललाय. वारकरी आता हिंदूंच्या बाजूने हिंदूंची बाजू घेतोय, कारण यांच्या काळामध्ये यांनी पूर्ण वारकऱ्यांचा ब्रेन वॉश करून टाकला होता. हिंदू मुस्लिम भाई भाई करून सगळ्या गोष्टी करून वाटोळं करून टाकलं या सगळ्यांचं. अरे इतिहास आठवा जरा. इतिहासामध्ये काय होतं? आपल्या वाऱ्यांवरती, आपल्या वारकऱ्यांवरती हे भडवे हरामखोर मुघल येऊन हमला करायचे, अत्याचार करायचे, आपल्या बाया पळवल्या जायच्या, वाऱ्यांवरती येऊन आपल्या विठ्ठलाची विटंबना केली जायची. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज असो, छत्रपती संभाजी महाराज असो, मराठा साम्राज्य असो, या सगळ्या लोकांनी त्या सगळ्या वारीला त्यावेळेला संरक्षण दिलं होतं. मग आज त्यांचेच पिलावळी, आज त्यांचेच वंशज बॅनर लावतायत, एक तो तुकाराम महाराजांचा दोहा चिटकवतायत आणि तुमच्यामध्ये घुसखोरी करतायत आणि सामील होत आहेत. तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत का? उद्या म्हणतील की आळंदीच्या मंदिरा इथे किंवा तुकारामांच्या मंदिराच्या इथे आमचा एक साधू होता, मुस्लिम साधू, आम्ही त्याच्या आता तिथं बाजूला एक मंदिर बांधतो जो तुकाराम महाराजांना मानायचा, जो विठ्ठलाची भक्ती करायचा, म्हणून तिथं जिहाद सुरू होईल. हळूहळू या सगळ्या गोष्टी वाढत जातील. मग ज्या वारीला जर मराठ्यांनी संरक्षण दिलं होतं, तर त्या वारीला आजचे शिवप्रतिष्ठानचे मराठे मावळे काय येऊ शकत नाहीत? काय यांच्या साऱ्यांच्या पोटामध्ये दुखतं? आजच्या जगामध्ये, नशेमध्ये, आज फालतू सगळ्या गोष्टींमध्ये बुडलेला तरुण आज जर कुठेतरी देव देश धर्मासाठी काम करायला येत असेल आणि त्याला जर ते काम करायला जर कोणीतरी भाग पाडत असेल ना, तर ते गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी आहेत. त्यांच्याविषयी बोलताना, त्यांच्याविषयी सगळ्या गोष्टी करताना विचार करून करा, कारण तेवढी तुमची पात्रता नाहीये. एखादा माणूस बाहेर निघतो काय? एखादा माणूस बाहेर निघून त्याच्या मागे लाखो लोक देवदेश धर्माचा विचार घेऊन पुढे चालतात काय? ही गोष्ट साधी नाहीये. या पुरोगाम्यांना फक्त काय येतं? फोडाने राज्य करा, एवढंच. हे फक्त मतांचे दावेदार, बाकी यांना काही घेणं देणं नाहीये. यांना काय, मुस्लिम पण एक राहायला पाहिजे, हिंदू आणि मुस्लिम एक राहिले पाहिजे, मतदानाचा टक्का वाढेल. मग तिथं त्या मुस्लिम आणि त्या हिंदूची काय काशी करायची ते करोत. आज आपल्या गडकिल्ल्यांवरती जिहाद हळूहळू एक गडकिल्ला घेत चाललाय. ते आता जंजिऱ्यावरती काहीतरी ते म्हटले की मुसलमानांचा किल्ला आहे, त्या सगळ्या सिद्धांचा किल्ला आहे, इथं तुम्ही यायचं नाही. हळूहळू काय होणार आहे? हळूहळू हेच होणार आहे. याच पुरोगाम्यांच्या काळामध्ये गडकिल्ल्यांवरती मजारी, मशिदीन या सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या. याच पुरोगाम्यांच्या काळामध्ये कितीतरी कत्तलखाने बेमुदत आणि अवैधरित्या गाया कापत होते, पण तुम्ही आम्ही काही करत नव्हतो. त्याच सगळ्या पुरोगाम्यांच्या डोक्यामध्ये टाकलं जायचं की तुमची गाय, तुमचं जे काही बैल म्हैस असेल ती खाटकालाच विकायची. म्हणजे कोण? ही मुसलमानांनाच विकायची. तुम्हाला माहिती असेल जर आठवा, व्यवस्थित आठवा, काय त्यावेळेला डोक्यामध्ये घातलं जायचं. तेव्हा तुम्हाला सांगितलं जायचं की काय त्या म्हाताऱ्या गाईचं काय करणार आहेस तू? दे ना, कापायला दे ना. सरळ सर्रासपणे चालायचं. ही असली विचारसरणी पुरोगाम्यांची. आणि आज कुठेतरी जर आपला तरुण कुठेतरी आपला भगवा मिरवत असेल, आज देवदेश धर्मासाठी जगत असेल, तर त्याची तुम्ही घुसखोरी कशी काय म्हणता? जर घुसखोरी हे करत असतील तर मग भिडे गुरुजी जर तिथं आले आणि आपली सगळी धारकरी लोक जर तिथं आली तर तुमचं काय दुखतंय? आज जे लोक प्रश्न उपस्थित करतायत ना की या वारकऱ्यांच्या याच्यामध्ये, या धारकऱ्यांचं, या बाकीच्या संघटनांचं काय, उद्या जेव्हा कधी या देशावरती, इथल्या आपल्या राज्यावरती, आपल्या हिंदू सगळ्या गोष्टींवरती जेव्हा कधी आक्रमण होईल ना, तेव्हा हीच लोक देवदेश धर्मासाठी उभी राहणार आहेत. सांगा मला, उभी राहणार आहेत की नाही? उद्या एखादी घटना घडली, कोणतीही घटना घडली, तेव्हा ही लोक उभी राहतील. आज तुमच्या हातून हळूहळू सगळ्या गोष्टी घेतल्या जात आहेत. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले घेतले जात आहेत. उद्या तुकाराम महाराजांचं देहू आणि ज्ञानेश्वरांची आळंदी घ्यायला किती वेळ लागणार आहे? तुमचं पंढरपूर घ्यायला किती वेळ लागणार आहे? त्या लढ्याच्या विरोधात जर कोणी उभं राहील तर त्या या हिंदुत्ववादी संघटना उभ्या राहतील. आणि त्यासाठी जर भिडे गुरुजी संपूर्ण तमाम महाराष्ट्राला, संपूर्ण देशातील तरुणांना एक आणून जर त्यांच्यामध्ये देशाभिमान टाकत असतील, धर्माभिमान टाकत असतील, तर तुमचं का दुखतंय? हा देश कधी पुरोगाम्यांवरती उभा राहिला नाही बाबांनो, नाही राहिला. तुम्ही इतिहास काढा मागचा आतापर्यंतचा. फिरोगामी ही विचारसरणीच नव्हती. ही पवारांनी काढली, ही शरद पवारांनी काढली, स्वतःच्या मतांसाठी काढली. शाहू, फुले आणि आंबेडकर. विचार करा, नीट विचार करा. या तीन महापुरुषांची याच्यामध्येच ही विचारधारा लपलेली आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर. का शिवाजी महाराजांना बाजूला टाकण्यात आलं? कारण शिवाजी महाराज हे कधीच पुरोगामी आणि सेक्युलर नव्हते, कधीच नव्हते. आणि तसं जर असतं ना, तर मग जेवढी ही महाराजांच्या काळामध्ये मंदिर उभी राहिली ना, त्याच्याच बाजूला आवाढ दगडीतल्या मशिदी देखील उभ्या राहिल्या असत्या. पण तसं झालं नाही. शिवाजी कोण होता, जे पुस्तक त्याने लिहिलं ना, तो कोण माणूस, त्याला ठोकल्यानंतर त्याने जे लिहिलं ना, ते याच्यासाठीच लिहिलं की शिवाजी महाराजांना देखील पुरोगामी कसं दाखवायचं, ते महाराष्ट्र समोर कसं ठेवायचं. त्या सगळ्या गोष्टींसाठी ही लोक धडपड करत होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे काही मुस्लिम लोक घुसवण्यात आले ना, हे मावळे बिवळे, हे देखील या सगळ्या महत्वाचा एक पार्ट होता त्यावेळेचा, की कसं महाराजांना इथं आणून ठेवायचं. आज तुकाराम महाराजांना म्हणजे मुसलमानाच वारीचं सांगते, ते आमची पण वारी आहे. उद्या काय होणार आहे? उद्या सगळेच निघा, एकत्रच निघा. ते तुम्ही घाला असली माझ्यासारखी टोपी,
हिंदू म्हणून ते घालतील जाळीदार टोपी, नाही हिंदू मुस्लिम भाई भाई जाऊ द्या. मग विठ्ठल मंदिरामध्ये गेल्यानंतर विठ्ठलाला काय करायचं नक्की? लेप चंदनाचा लावायचा, गळ्यामध्ये माळा घालायची, की नक्की काय करायचं? का त्यांची मजार बनवायची? म्हणजे नक्की करायचं काय? मग सांगा मला तुम्ही. उद्या बौद्ध उठतील, ते म्हणतील हे आमचं आहे, मग काय करायचं? 3 विठ्ठल 3 रूपातले तयार करायचे? या सगळ्या गोष्टीचा जरा बारीक विचार करा, बारीक विचार करा. आणि जे काही शिवप्रतिष्ठान आणि या सगळ्या संघटनांना तुम्ही बोलताय ना, हिंदुत्ववादी संघटना, आज तीच लोक देवदेश धर्मासाठी काम करतात. तुमची एखादी हिंदू पोरगी जर कोणी त्या जिहादाने पळवली नाही तर तिच्यावरती काय केलं ना, तर ही 4 लोक तिथं जाऊन उभी राहतात. त्यांच्या मागे कोणी नसतं, कोणी त्यांना पाठिंबा द्यायला नसतं, पण ती जातात का? कारण त्यांच्यामध्ये ते विचार अजून जिवंत आहेत. आणि ज्या दिवशी हे विचार संपतील ना, त्या दिवशी या ज्या देशामध्ये हिंदूंवरती अराजकता येईल, त्यावेळेला तुम्ही काही करू शकत नाही, काही करू शकत नाही. जर 100% मुसलमान जर त्यांना धर्माचा अभिमान असेल ना, तर इकडे हिंदूंना फक्त 10%चा फक्त अभिमान राहिला आहे. बाकी 90% हे फक्त ऐशो आराम करण्यासाठी जन्माला आले. आणि ते 10% म्हणजे भिडे गुरुजींचे धारकरी, म्हणजेच ही सगळी हिंदुत्ववादी संघटनांमधली लोक. हा भक्ती आणि शक्तीचा संगम आज नाही तयार झाला आहे. हा भक्ती आणि शक्तीचा संगम छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांना भेटायला जातात ना, आणि जेव्हा सांगतात की तुकाराम महाराज, तुम्ही या तिथल्या तरुणांमध्ये, इथल्या लोकांमध्ये देशाभिमान, इथल्या मातीचा अभिमान, आपल्या धर्माचा अभिमान भिनवला पाहिजे, तेव्हा संत तुकाराम महाराज त्यांच्या कीर्तनांमधून प्रत्येकाला आव्हान करायचे की हा राजा कोणीतरी स्वातंत्र्यासाठी उभा राहतोय, त्याच्याकडे जा, त्याच्यामध्ये सामील व्हा, त्याच्या सैन्यामध्ये सामील व्हा. असं हे सगळं गणित होतं. त्याच वेळेला समर्थ रामदास स्वामी देखील हेच काम करत होते. त्यावेळेचे सगळे संत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत एकच काम करत होते की इथल्या सामान्य लोकांना सैन्यामध्ये भरती होण्यासाठी, स्वातंत्र्याची ठिणगी त्यांच्यामध्ये पेटण्यासाठी, म्हणून ही सगळी लोक काम करत होती. पण त्याच तुकाराम महाराजांनाच पुरोगामी दाखवलं जातं. त्याच तुकाराम महाराजांना असं दाखवलं जातं की म्हणजे त्या अल्ला बिल्लाच्या ओळी लिहिलेत ना, साप खोटा असेल, साप खोटा असेल. हे कधी टाकण्यात आलं, कधी काय करण्यात आलं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे, निश्चित झाला पाहिजे. कारण हे काय करतील ना, हे संविधान बदलू शकतात, हे मला गाथा बिथा महाराजांचा इतिहास बदलू शकतात, तर हे सहज यांनी बदललं असेल, सहज बदललं असेल. कशासाठी बदललं, काय केलं, या सगळ्या गोष्टीचा उलगडा थोडासा झाला पाहिजे, निश्चित झाला पाहिजे. नाहीतर हे आज घुसत राहतील आणि उद्या तुमच्या मानगुटीवर येऊन बसतील. एवढं फक्त लक्षात ठेवा, एवढंच मी फक्त तुम्हाला सांगतो. आणि बाकी एक गोष्ट फक्त लक्षात असू द्या, भिडे गुरुजींनंतर महाराष्ट्रामध्ये हिंदूंविषयी किंवा आपल्या देवदेश धर्माविषयी आवाज उठवणारा माणूस राहणार नाही. जर तो शिल्लक राहिला पाहिजे, तो जर टिकला पाहिजे, त्यातून नवीन भिडे गुरुजी घडले पाहिजेत, तर आपल्याला शिवप्रतिष्ठानमधल्या प्रत्येक मावळ्याला त्या पद्धतीनं शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी माझ्या शिवप्रतिष्ठानमधल्या लोकांना आणि अजूनही कोणी या प्रतिष्ठानमध्ये जोडले गेलेलं नाही आहे अशा सगळ्या लोकांना सांगतो, एकदा जोडा. कारण हीच ताकद आहे जी भविष्यात तुम्हाला कामाला येणार आहे. हीच महाराष्ट्राची, आपल्या मराठ्यांची राखीव फौज आहे, जी फौज उद्या तलवारी घेऊन देखील रस्त्यावरती उतरेल या सगळ्या विरोधकांच्या, या सगळ्या मुघलांच्या विरोधामध्ये.